आज जे वेगवेगळे पक्ष आहेत, जे राज्यकर्ते आहेत, त्यांनी थोडंसं मला असं वाटतं की थोडंसं आपलं राजकारण बाजूला ठेवून जर मराठी लोकांसाठी, मराठी भाषेसाठी जर एकत्र आले, तर खरंच खूप महत्त्वाची गोष्ट या महाराष्ट्रामध्ये ठरेल. महाराष्ट्रामध्ये जे तुम्ही औद्योगिकीकरण करताय, जे तुम्ही रस्ते आणताय, ब्रिज आणताय, हे दिसायला खूप चांगलं दिसतं, खूप सुंदर दिसतं. पण तिथे असलेला जो मराठी माणूस आहे, त्यांना तुम्ही विकत घेताय, त्यांना तुम्ही ती जागा मोकळी करायला लावताय, दुसऱ्या ठिकाणी राहायला पाठवताय. तर मग मला असं वाटतं की हे जर असं सतत चालत राहिलं तर मुंबईमधला जो मराठी माणूस आहे, या माणसाचं जे वास्तव्य आहे ते मला असं वाटतं संपुष्टात येईल आणि हळूहळू महाराष्ट्रातला मुंबईतला मराठी माणूस हा कमी होत जाईल. त्यामुळे सगळ्या सरकारना ही अशी विनंती आहे की त्यांनी खरंच महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी एकत्र या. जर तुमच्याने होत नसेल तर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना करते त्यामध्ये तुम्ही फक्त अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नका, अशी विनंती आहे. आणि सर्व मराठी माणसांना एक विनंती आहे की तुम्ही हीच वेळ आहे एकत्र येण्याची. सर्व मराठी माणसांनी एकत्र या, आपल्या महाराष्ट्राला वाचवा, मुंबईला वाचवा. महाराष्ट्रातला मुंबईमधला जो मराठी माणूस आज संपत चाललेला आहे त्यांना वाचवा तुम्ही. हे तुम्ही सगळे एकत्र आला तर हे शक्य होईल.